नमस्कार मित्रांनो, आज महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. 33 कॅबिनेट मंत्री आणि 6 राज्यमंत्री पदाची शपथ मंत्र्यांनी घेतली. त्यामध्ये भाजप 21, शिवसेना गटाकडे 11 तर राष्ट्रवादी काँग्रेस गटाकडे 9 जागा आलेल्या आहेत. मंत्र्यांनी शपथ घेतलेली आहे. जसं देवेंद्र फडणवीस यांनी शपथविधी घेतला, यांचा शपथविधी झाला, त्यानंतर एकनाथ शिंदे आणि अजित पवार दोन आपले उपमुख्यमंत्री यांनी शपथ घेतली. त्यावेळेसच त्यांनी स्पष्ट केलेलं की मंत्रिमंडळ विस्तारामध्ये काही नवीन चेहऱ्यांनाही संधी देण्यात येईल. त्याचप्रमाणे तब्बल 18 तिन्ही पक्ष मिळून 18 मंत्र्यांनी शपथ घेतली, जे फर्स्ट टाइम मंत्री म्हणून काम करणार आहेत. खूप यावेळेस ज्या आकलन होत होतं की जुन्यांना संधी मिळते, नवीन संधी मिळत नाही, आणि थोडासा भाजपकडनं गुजरात पॅटर्न राबवण्याचा प्रयत्न इथे झालेला दिसतोय. कारण गुजरातमध्ये नवीन चेहऱ्यांना भरपूर संधी मागच्या इलेक्शनमध्ये विधानसभेमध्ये देण्यात आली होती. भाजपचा विचार केला आपण तर जुन्या मंत्र्यांमध्ये राधाकृष्ण विखे पाटील, पंकजा मुंडे यांना संधी मिळाली, चंद्रशेखर बावनकुळे यांना संधी मिळाली, आणि फर्स्ट टाइम हिंदुत्वाचा चेहरा, हिंदुत्वावरती प्रखरपणे आपली बाजू मांडणारे नितेश राणे यांना संधी मिळालेली आहे. त्यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे. नारायण राणे यांनाही प्रश्न विचारला गेला. नारायण राणे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. त्यात त्यांनी म्हटलेलं आहे की हा सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विजय आहे. सिंधुदुर्गच्या जनतेमुळे आणि राणे कुटुंबियांना अर्थातच पुढे महाराष्ट्राची सेवा करण्याची संधी देवेंद्र फडणवीस यांनी भाजपने दिलेली आहे. भाजपमध्ये आपण जर बघितलं तर अतुल सावे यांचाही मंत्रिमंडळामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. तेही त्यामुळे मराठवाड्यातही भाजप आपली पायामुळे आणि मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहे. आता आपण बोलतोय राष्ट्रवादी काँग्रेस, अर्थात अजित पवार गटाकडनं. अजित पवार गटाकडनं जुने आणि नवीन दोघांनाही संधी आहे. परंतु सगळ्यात मोठा गोष्ट आहे की धनंजय मुंडे झालं, दादा भुसे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. परंतु सगळ्यात छगन भुजबळ यांना डावलण्यात आलेलं आहे. कारण रिझन अजूनही गुलदस्त्यात आहे. कारण छगन भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा म्हणजे प्रमुख नेत्यांमध्ये त्यांना मोजलं जातं. निवडूनही आलेले आहेत ते 2024ला. त्यांना मंत्रिपदातनं डच्चू मिळाला की त्यांचा शपथविधी लांबवण्यात आला. काय वाटतं तुम्ही नक्की कमेंटमध्ये कळवशाल. आणि शिवसेना शिंदे गटाकडे आपण आलो तर शिवसेना शिंदे गटाकडनं इच्छुक भरपूर होते. त्यावरती तोडगा काढण्यासाठी शिंदे गटाकडनं 2.5 वर्ष मंत्रिपद हा फॉर्म्युला करण्यात आलेला आहे. त्यामध्ये चेहऱ्यांना संधी देण्यात आली. त्यामध्ये परंतु उलटफेर म्हणून दीपक केसरकर, तानाजी सावंत आणि अब्दुल सत्तार यांचा समावेश मंत्रिमंडळात नाहीये. त्यांनी शपथ घेतलेली नाहीये. त्यामुळे अजित गटाकडनं आणि शिंदे गटाकडनं उलटफेर करण्यात आलेले आहेत. काही गोष्टी तुम्हाला काय वाटतंय, म्हणजे प्रगल्भ जे मोठे नेते होते यांना शपथविधी देण्यात आलेला नाहीये, यामध्ये भाजपकडनं काही डिमांड रिपोर्ट कार्ड्स आले होते का, आणि त्यावरती अजित पवार आणि शिवसेना शिंदे गटाकडनं घेण्यात आलेले निर्णय त्यांना शपथविधीपासून लांब ठेवलेला आहे. तुम्हाला काय वाटतं हे नक्की कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असल्यास त्याला लाईक करा. धन्यवाद.